सांगतो आणि टाइमपास कशाला करतो असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केलाय। गेल्या काही दिवसांपूर्वी परदेशीने संघाच्या संचलनाचे फोटो पोस्ट केलेले। परदेशी हा मनसे चित्रपट सेनेचा उपाध्यक्ष आणि शाखा अध्यक्ष आहे, त्यामुळे कुठेतरी एकाच ठिकाणी राहा असं म्हणत राज ठाकरेंनी खडे बोल सुनावले। तुम्हाला बोलून किंवा तुम्हाला काहीतरी हातवारे केले, इशारे केले, असं काहीतरी समोर नेमकं काय झालं ते सगळं? विषय असा आहे की काय झालं, खूप शाखाध्यक्षांकडून नावं दिली गेली नाहीत। त्यामुळे साहेबांनी सांगितलं की अरे हे का नाही झालं, कारण जर निवडणुका समोर आहेत, आपल्याला जर का निवडणुका लढवायच्यात तर यादीवरती जर काम केलं नाही तर ते होऊ शकत नाही। त्यामुळे थोडे साहेब जरा ॲग्रेसिव्ह होते त्या बाबतीमध्ये। मी शाखाध्यक्ष पण आहे आणि चित्रपट सेनेचं काम बघतो, तर मी तिथे होतो, तर त्याच्यात लक्ष गेलं ते नेहमीच्या आपले आता राजसाहेब आहेत, ते राजसाहेबांची अरे मला काय रे म्हणाले, ते फोटो विटो बघितला मी, काय ते म्हणलं हा साहेब ते आहे आता RSSचा फोटो बघितला आणि त्याच्यावरून राज ठाकरे तुम्हाला ओरडले अशा बातम्या येतात? नाही 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 ओरडले नाही। काय साहेब आमचे कुटुंब प्रमुख आहेत आणि साहेबच काही जे काही असेल तर ते बोलू शकतात, ते कान पण आमचे धरू शकतात। साहेबांनी एवढंच म्हणाले अरे ते फोटो बघितला म्हणजे ते काय आहे, म्हणलं साहेब ते जुनं आहे। हा नाही नाही ठीक आहे रे म्हणे, काय कुठं करत असता या सगळ्या गोष्टी, असं ते बोलण्याच्या ओघात बोलून गेले फक्त। बाकी त्यांनी मला स्पेसिफिक असं नाही, कारण त्यांचा सगळा जो काही रोष आणि जी काही आजची नाराजी होती ती आज शाखाध्यक्ष पदावर जे लोक असलेले त्या लोकांनी याद्यांवरती नावं दिली नाहीत हे होतं। कॅमेरामन अमोल गवाळेसह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे। गडचिरोलीमधली बातमी आहे। नागेपल्ली इथे गेल्या 11 वर्षांपासून सुरू असलेल्या अनधिकृत वसतिगृहावर जिल्हा महिला बालकल्याण विभागाने कारवाई करत तब्बल 91